छात्रः नमो नमः। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी स्वरांत नामांचा अभ्यास केला होता। अस्माभिः स्वरांत नामानि पठितानि, अधुना व्यंजनांत नामानि द्रष्टव्यानि। आपण स्वरांत नामांचा अभ्यास केलेला आहे। आठवीत केला, अकारांत, आकारांत, ईकारांत, दीर्घ ईकारांत केला की नाही। नववीला सुद्धा यावर्षी आपण उकारांत नामांचा अभ्यास केलेला आहे। आता आपण व्यंजनांत, ज्या शब्दांचे शेवट व्यंजनांनी होतात, जसे सुमनस, अंती काय ऐकायला येतो स, अप्सरस स, विद्वस स, दिश श, प्रावृष श षटकोणाचा, वणिज ज, वाच च, भूभृत त, राजन न, गिर र, विरुद्ध ध, सुरुद द। अशा प्रकारे आपल्याला ध्वनी ऐकायला येतो। स, श, श, ज, त हे जे ध्वनी आहेत ते व्यंजनांत ध्वनी आहेत। म्हणजे व्यंजन ऐकायला येतात त्या ध्वनींमध्ये। ते अर्धव्यंजन आहे पण ध्वनी ऐकायला येतो। तर व्यंजनांतामध्ये सुद्धा आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग अशा 3 लिंगांमध्ये तकारांत, ज्या शब्दाचा शेवट त असा ध्वनी येतो, त्याचा अभ्यास करायचा आहे। तकारांतामध्ये आज आपण पाहणार आहोत मरुत। मरुत म्हणजे वारा। त्याप्रमाणे भूभृत, महीभृत, क्ष्माभृत, दीनकृत, विश्वजित, इंद्रजित या सर्व शब्दांच्या अंती व्यंजन ऐकायला येते अर्धव्यंजन त। त्यावर आधारित मरुत हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे। हा पुल्लिंगात आहे। त्यानंतर आपण स्त्रीलिंगातला अभ्यासूया, सरित म्हणजे नदी। त्यानंतर आणखी एक नपुंसकलिंगातला शब्दही आपल्याला अभ्यासायचा आहे, जगत। हे 3ही शब्दांचे मरुत, सरित आणि जगत अंत्य व्यंजन आपल्याला त असा ध्वनी ऐकायला येतो, म्हणून यांना तकारांत नामानी असं म्हणायला लागेल। आता आपल्या पाठ्यपुस्तक, संपूर्णच्या पाठ्यपुस्तकामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण 70 ते 77 या पृष्ठावरचा अभ्यास करणार आहोत। मरुत तकारांतम पुल्लिंगम नाम। मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुतः द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः पंचमी, मरुतः, मरुतोः, मरुतां षष्ठी, मरुति, मरुतोः, मरुत्सु सप्तमी। हे मरुत, हे मरुत, हे मरुतौ, हे मरुतः संबोधनम। याप्रमाणेच सरित तकारांत स्त्रीलिंगम नाम। सरित, सरितौ, सरितः प्रथमा, सरितं, सरितौ, सरितः द्वितीया, सरिता, सरिद्भ्यां, सरिद्भिः तृतीया, सरिते, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः, सरिद्भ्यां, सरिद्भ्यः पंचमी, सरितः, सरितोः, सरितां षष्ठी, सरिति, सरितोः, सरित्सु सप्तमी। हे सरित, हे सरित, सरित, हे सरितौ, हे सरितः संबोधनम। अशा प्रकारे मरुत आणि सरित या नामांची विभक्त्यांप्रमाणे वाचन केली जातील। तसेच आपण पाहूया नपुंसकलिंगी जगत। तकारांतम नाम। जगत, जगती, जगन्ति प्रथमा, जगत, जगती, जगन्ति द्वितीया, जगता, जगद्भ्यां, जगद्भिः तृतीया, जगते, जगद्भ्यां, जगद्भ्यः चतुर्थी, जगतः, जगद्भ्यां, जगद्भ्यः पंचमी, जगतः, जगतोः, जगतां षष्ठी, जगति, जगतोः, जगत्सु सप्तमी। हे जगत, हे जगती, हे जगन्ति संबोधनम। इथे ह्रस्व आणि दीर्घाचं उच्चारण बरोबर त्याप्रमाणे करायचं आहे। आता चंद्रमस हा सकारांतम पुल्लिंग नाम आहे। चंद्रमस म्हणजे चंद्र। चंद्रमाः, चंद्रमसौ, चंद्रमसः प्रथमा, चंद्रमसं, चंद्रमसौ, चंद्रमसः द्वितीया,
चंद्रमसा चंद्रमोभ्याम चंद्रमोभिः तृतीया, चंद्रमसे चंद्रमोभ्याम चंद्रमोभ्यः चतुर्थी, चंद्रमसः चंद्रमोभ्याम चंद्रमोभ्यः पंचमी, चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी, चंद्रमसी चंद्रमसोः चंद्रमत्सु चंद्रमसु सप्तमी। हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमसः संबोधनम। इथे जगतप्रमाणे वियत शब्द चालेल, तर चंद्रमस प्रमाणे दुर्वासम, वेधस, वनौकस, दिवौकस, नचिकेतस, वाजश्रवस, रजस इत्यादी नामांची रूपं या चंद्रमस प्रमाणे होतील। आता हे शब्द आपण अभ्यासत असताना यांचा उपयोग काय, परीक्षेच्या दृष्टीने कसा, तर हे शब्द आपल्याला कोष्टकम पूरयतं या 5व्या प्रश्नाच्या अंतर्गत विचारला जातो। तो प्रश्न मी तुम्हाला दाखवणारच आहे पाठ्यपुस्तकात। आता आपण पुढे जाऊया आणि बघूया अप्सरस सकारांत स्त्रीलिंगम नाम। अप्सराः अप्सरसौ अप्सरसः प्रथमा, अप्सरसम अप्सरसौ अप्सरसः द्वितीया, अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया, अप्सरसे अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः चतुर्थी, अप्सरसः अप्सरोभ्याम अप्सरसः अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः पंचमी, अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी, अप्सरसी अप्सरसोः अप्सरसु सप्तमी। हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधनम। याप्रमाणे अप्सरस इव अन्यः शब्दः उषस। पयस सकारान्तं नपुंसकलिंगम। पयः पयसि पयांसि प्रथमा, पयः पयसि पयांसि द्वितीया, पयसा पयोभ्यां पयोभिः तृतीया, पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी, पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी, पयसः पयसोः पयसां षष्ठी, पयसी पयसोः पयस्सु पयःसु पयस्सु सप्तमी। हे पयः हे पयसी हे पयांसि संबोधनम। पयस इव अन्य शब्दाः सन्ति तपस, अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, श्रोतस, तमस, मनस, वयस, वासस, सरस, नमस, चेतस। एवं आता जिज्ञासा पत्रमध्ये उचित लिंगानुसारम पृथक कुरुत। इथे कंसात जे शब्द दिलेले आहेत त्यातील पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग तुम्ही वेगवेगळे इथे लिहायचे आहेत। हे आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहू शकाल। अभ्यास तालिकां पूरयतमध्ये मी मगाशी जे बोलले कोष्टकम पूरयत असं कोष्टक विचारलं जातं आणि यामध्ये आत्ता आपण अभ्यासलेले शब्द त्यांची ही रूपं घालेल जागी भरा। योग्यम रूपम लिखत, इथे क्ष्माभृतचं योग्य, राजा नाम इथे प्रथमा एकवचन येईल। डॅश डॅश सरित जलम शीतलम इथे द्वितीया येईल। आयुर्वेदः टिंबटिंब जगत विख्यातः जगामध्ये म्हणजे सप्तमी येईल। वर्षाकाले टिंबटिंब तडित प्रकाशते, वर्षाकाले टिंबटिंब तडित प्रकाशते प्रथमा येईल। टिंबटिंब मरुत सहाय्येन टिंबटिंब विद्युत निर्मीयते तृतीया येईल। इथे प्रथमा येईल। त्याप्रमाणे चतुर्थ प्रश्न आहे तालिकां पूरयत। इथे सुद्धा ही तालिका पूर्ण करायची आहे। त्यासाठी तुम्ही पाठाचा आधार घ्याल आणि तालिका पूरयत तालिका पूर्ण करा। छात्राः प्रश्न क्रमांक 5 उचित लिंगानुसारम पृथक कुरुत। इथे हे कोष्टक दिलंय आणि शेजारी या गोलात काही शब्द दिलेत ते तुम्ही पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग कोणत्या लिंगाचा कोणता घटक आहे ते ओळखायचा आणि इथे लिहायचं आहे। त्यानंतर 6वा प्रश्न योग्यम रूपम लिखत। इथे घालायला जागी जे कंसात दिलेले शब्द आहेत त्यांचं योग्य रूप, योग्य विभक्ती तुम्ही इथे वापरायची आहे। तुम्ही हा परिच्छेद पूर्ण वाचा, परत वाचा। पुन्हा वाचल्याने तुम्हाला अर्थ समजेल आणि मग त्याचं योग्य रूप लिहिता येईल। दुसऱ्या घटकाकडे वळत आहोत, सर्वनामानी। सर्वनामं आपण 8वी पासून अभ्यासलेली आहेत। 8वीला काही सर्वनामं अभ्यासली, प्रश्नार्थक सर्वनामांचाही अभ्यास केलेला आहे। आता या सर्वनामाचा अभ्यास आपण पुल्लिंग, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंग या 3 लिंगानुसार करायचा आहे। पाहूया पुल्लिंगम सर्वनाम सर्व,
सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्व हे सर्वे संबोधनम. समजलं? आता वाचूया सर्व स्त्रीलिंगम सर्वनाम. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी हे सर्वे हे सर्वाः संबोधनम. याप्रमाणेच सर्व नपुंसकलिंगम सर्वनाम. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया. आता बघा इथे पुल्लिंग आणि नपुंसकलिंगाची तृतीयानंतरची रूपं सगळी समान आहेत दोघांमध्ये. हे तुमच्या लक्षात आलं असेल. सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी हे सर्वे हे सर्वाणि संबोधनम. सर्व पुल्लिंग स्त्रीलिंगम नपुंसकलिंगम तिन्ही नामांमध्ये आपण सर्व हा घटक कसा चालतो रूप कशी होतात ती आपण अभ्यासलेली आहेत. आता सर्व या सर्व नामांची काही रूप जर का कोष्टकात आली तर ती तुम्हाला बरोबर सोडवता येतील याची मला खात्री वाटते. मुलांनो, आपण आत्ताच व्यंजनांत नामानी आणि सर्वनाम सर्व याचा अभ्यास केला. आपण आता वळायचं आहे क्रियापदांकडे. क्रियापदांचा जो पहिला गट असतो तो आपण 8वीलाच अभ्यासाला सुरुवात केली होती. लकारह 1 4 6 10 या गणांची रूपं कशी बनतात ती आपण मागच्याच वर्षी अभ्यासाला सुरुवात केली होती. यावर्षी आपल्याला 1 4 6 10 हे गण सोडून 2 3 5 7 8 आणि 9 या गणांच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना माहिती आहे धातूंचे 1 ते 10 गट पडतात, त्याला संस्कृतमध्ये गण म्हणतात. त्यातील 1 4 6 10 या गटात येणाऱ्या धातूंचा अभ्यास आपण 8वीलाच सुरू केला. काही या 9वीला पण आहे आणि उर्वरित 2 3 5 7 8 आणि 9 हे गण म्हणजेच 1 ते 10 सर्व गण 9वी आणि 10वी या दोन्ही वर्षी आपल्याला अभ्यासावे लागतात. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील 73 पानावर धातूनां प्रथमः समूहः धातूनां द्वितीयः समूहः इथे छापलेला आहे. धातुपठ गण 1 विकरणम अ उदाहरणम पठती अशी उदाहरणं दिलेली आहेत. याचा अर्थ 1 4 6 10 हे जे धातूंचे गट आहेत किंवा या गणातील धातू ज्या गटात येतात तो पहिला समूह. यात प्रथम गणाचं विकरण अ असतं. प्रथम गणाच्या धातूंना अ विकरण लावून त्यापासून पुढे क्रियापद बनतं. त्याप्रमाणे चौथ्या गणाचं विकरण आहे य. चौथ्या गणाचा धातू नृत्य, त्याला य विकरण जोडल्या नृत्य असं ते रूप बनतं आणि नंतर त्याला प्रत्यय जोडून ही क्रियापदाची रूपं बनतात. त्याप्रमाणे षष्ठ गणाचा धातू आहे लिख, त्याला अ विकरण जोडलं जातं. जोडण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे लिखला अ जोडला की लिख आणि मग प्रत्यय जोडायचे क्रियापदांचे आणि क्रियापदाची अशी रूपं बनतात. दशम गणाचं विकरण आहे अय. कथला जर अय जोडलं तर कथय बनतं आणि मग त्याला प्रत्यय जोडून अशी क्रियापदं बनवली जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा द्वितीय समूह अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये दुसरा, तिसरा, 5वा, 7वा, 8वा आणि 9वा गण अभ्यासायचा आहे. दुसऱ्या गणाचं विकरण इथे डॅश म्हणजे दुसऱ्या गणाला काहीच विकरण नाही म्हणून हा धातू असाची असा पुढे चालतो. केवळ याला प्रत्यय जोडायचे असतात या धातूंना. तिसऱ्या गणाचं विकरण आहे द्वित्व रूपम म्हणजे दा जो आहे त्याचं डबल
हेच रूप पुन्हा आणायचं. रूप बघा कसं बनलंय. ददाती, दद हा घटक परत आला, यालाच म्हणायचं द्वित्व. शक पाचव्या गणाचा घटक आहे. पाचव्या गणाचं विकरण नू आहे, म्हणजे शकला नू जोडलं तर शकनू बनेल आणि मग पुढे प्रत्यय जोडून अशी रूपं बनतात. सातव्या गणाचं विकरण आहे न. भुजला न जोडला तर भुंज बनतं आणि काही वेळा भुन असंही बनतं. भुनक्ती हे प्रत्यय जोडलेलं क्रियापदाचं रूप आहे. आठव्या गणाचं विकरण आहे उ. रस्व उ. कृ ची रूपं जरा वेगळी बनतात. तो आठव्या गणाचा धातू आहे म्हणून करोती, कुर्वंती अशी रूपं बनतात. नवव्या गणाचं विकरण आहे ना. ज्ञा अधिक ना. ती रूपं वेगळीच तयार होतात. जान, जानाती, जानंती अशी बनतात. आणि ही जी क्रियापदांची रूपं आहेत ही सगळी प्रत्यय जोडून बनवलेली रूपं आहेत, ही आणि ही. आता एकाच दृष्टिक्षेपामध्ये 1 4 6 10 हे गण आणि 2 3 5 7 8 9 हे गण आपल्या समोर पाठ्यपुस्तकात छापलेले आहेत. यावर आधारित क्रियापदांची रूपं कशी बनतात ती आता आपल्याला यापुढे अभ्यासायची आहेत. आता इथे बघा, क्रियापदांचे प्रत्यय, क्रियापदांना जे जोडले जातात ते प्रत्यय इथे लटलकाराची म्हणजे वर्तमान कालातील प्रत्यय दिलेले आहेत. परस्मैपदम आणि आत्मनेपदम. परस्मैपदाचे घटक आहेत तीतः अंती प्रथम पुरुष, सीथः थ मध्यम पुरुषः, मी वह मह उत्तमः पुरुषः. आत्मनेपदामध्ये ते आते अते इथे फरक झालेला आहे. से आथे द्वे, ए वहे महे इथे तुम्हाला फरक लक्षात येईल. या दुसऱ्या गटाचा लंग लकारामध्ये परस्मैपदाचे प्रत्यय आहेत त, ताम, अन प्रथमः पुरुषः, डॅश किंवा विसर्ग तम त मध्यमः पुरुषः, अम व म उत्तमः पुरुषः. आत्मनेपदामध्ये त, आताम, अत. बघा आत्मनेपदात फरक आलाय. थाहा आथाम ध्वम, ई वही मही उत्तमः पुरुषः. लोट लकाराच्या बाबतीमध्ये परस्मैपदाचे प्रत्यय आहेत तू, ताम, अंतु प्रथमः पुरुषः, हि, तम, त मध्यमः पुरुषः, आणि, आव, आम उत्तमः पुरुषः. आत्मनेपदामध्ये ताम, आताम, अताम, स्व, आथाम, ध्वम, ऐ, अवहै, आमहै अशी आत्मनेपदाच्या प्रत्ययांची इथे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषाची ही उदाहरणं आहेत. आता विधिलिंग लकार. परस्मैपदाचे प्रत्यय यात, याताम, युहु प्रथमः पुरुषः, याह, यातम, यात मध्यमः पुरुषः, याम, याव, याम उत्तमः पुरुषः. आत्मनेपदातील ईत, याताम, ईरन प्रथमः पुरुषः, ईथः, याध्वम, याथाम, ईध्वम मध्यमः पुरुषः, ईय, ईवहि, ईमहि उत्तमः पुरुषः. असे प्रत्यय विधिलिंग लकाराचे असून आत्ताचा पण लटलकार, लंगलकार, लोटलकार आणि विधिलिंग लकार हे चारही घटकांचे प्रत्यय पाहिले. आता आपण अस, असणे, होणे या धातूची काही रूपं अभ्यासूया. अस द्वितीय गणाचा आहे. परस्मैपदातील या चारही लकारात तो चालवलेला आहे. तो आता आपण अभ्यासा. मुलांनो, दुसऱ्या गणाचा अस धातू आहे आणि तो लटलकार, लंगलकार, लोट लकार आणि विधिलिंग लकार या चारही लकारांमध्ये इथे चालवून दाखवलेला आहे. अस्ति, स्तः, सन्ति प्रथम पुरुष, असि, स्थः, स्थ मध्यमः पुरुषः, अस्मि, स्वः, स्मः उत्तमः पुरुषः. लंगलकारमध्ये आसीत, आस्ताम, आसन, आसिहि, आस्तम, आस्त, आसम, आस्व, आस्म उत्तम पुरुषामध्ये. लोट लकारची उदाहरणं आहेत अस्तु, स्ताम, संतु प्रथमः पुरुष, एधी, स्तम, स्त मध्यमः पुरुष, असानी, असाव, असाम उत्तमः पुरुष. विधिलिंग लकाराची उदाहरणं आहेत स्यात्, स्याताम, स्युः प्रथमः पुरुषः, स्याः, स्यातम, स्यात मध्यमः पुरुषः, स्याम, स्याव, स्याम उत्तमः पुरुष. अशा प्रकारे आपण दुसरा धातू पाहू शकतो, कृ धातू.
8व्या गणाचा उभयपदी त्याचेही परस्मैपद आत्मनेपद अशा प्रकारे लोटलकार लंगलकार लटलकार लंगलकार लोटलकार आणि विधिलिंग लकारची उदाहरणं दिलेली आहेत. शक 5व्या गणाचा परस्मैपदाचा त्याचीही उदाहरणं इथे आहेत. त्याप्रमाणेच श्रू हा धातू इथे चालवून दाखवलेला आहे पंचम गणाचा, त्याची लट लंग लोट आणि विधिलिंग लकारची उदाहरणं इथे दिलेली आहेत. याप्रमाणे मुलांनो आज आपण तकारांत म्हणजे व्यंजनांत नामानी सर्व हे सर्वनाम त्याचप्रमाणे द्वितीय गणाच्या काही धातू रूपांचा अभ्यास केलेला आहे. आपण हे जिज्ञासा पत्र सोडवायचं आहे. यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत. वाच्य परिवर्तनं कुरुत या भागाकडे आपण आता वळूया. मुलांनो तुमच्या समोर एक वाक्य आहे. बालकः ग्रंथम पठती. यात कर्ता कर्म क्रियापद तिन्ही आहेत. तुम्हाला कर्ता ओळखायला येतो कोणता आहे सांगा. बरोबर बालकः. बालकः हा कर्ता प्रथमेत आहे. कर्म कोणता आहे सांगा. बरोबर ग्रंथम. ग्रंथम ही द्वितीय विभक्ती आहे आणि पठती हे क्रियापद असून ते बालकः कर्त्याप्रमाणे क्रियापद आहे. याचा अर्थ या वाक्यात कर्त्याप्रमाणे क्रियापद आहे म्हणून ह्याला कर्तृवाचक वाक्य असं म्हणता येईल किंवा कर्तृवाच्यम वाक्यम असंही म्हणता येईल. मित्रांनो हे जे समोर दिलेलं वाक्य आहे हे पाहिल्याबरोबर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हे कर्तृवाच्यम आहे कारण त्याचा कर्ता प्रथम येत आहे. कळलं. आता आपण पाहूया कर्मवाच्यम. मुलांनो आता हे वाक्य बघा. बालकेन ग्रंथः पठ्यते. वरच्या वाक्यात आणि खालच्या वाक्यात आहे ना फरक. वरच्या वाक्यात बालकः प्रथम येत होता. आता बालकेन ही तृतीया विभक्ती आहे तर ग्रंथः ही प्रथमा विभक्ती आहे आणि पठ्यते हे क्रियापद कर्मानुसार इथे घेतलेलं आहे म्हणूनच हे कर्मवाच्यम वाक्य आहे. मुलांनो समोरील वाक्य बघा. पहिलं वाक्य आहे बालकः ग्रंथम पठती आणि दुसरं वाक्य आहे बालकेन ग्रंथः पठ्यते. पहिल्या वाक्यामध्ये बालकः आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बालकेन ग्रंथम ग्रंथः पठती पठ्यते असा फरक कर्ता कर्म आणि क्रियापदामध्ये पाहायला मिळतो. आता हे जे पहिलं वाक्य आहे ना बालकः ग्रंथम पठती याला मी जर म्हटलं कर्तृवाच्यम म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता प्रधान आहे. कर्ता कोणता आहे. कर्ता आहे बालकः. बालकः ही प्रथमा विभक्ती आहे बालकची. त्याप्रमाणे दुसरं वाक्य दुसऱ्या वाक्याला कर्मवाच्यम असं म्हणता येईल. म्हणजेच या दुसऱ्या वाक्यामध्ये कर्मप्रधानम आहे. कर्म कोणतं आहे. ग्रंथः. या ग्रंथची प्रथमा विभक्ती आहे. म्हणजे या दोन्ही वाक्यांमध्ये प्रथमा विभक्तीत कोण आहे. पहिल्या वाक्यामध्ये बालकः आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ग्रंथः. आता या दोन्ही वाक्यांकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. बालकः ग्रंथम पठती. बालक ग्रंथ वाचतो. बालकेन ग्रंथः पठ्यते. बालकाकडून ग्रंथ वाचला जातो. अर्थ कसे भिन्न आहेत. आशय एकच आहे. ग्रंथ वाचला जाण्याची क्रिया घडते आहे. बालक ग्रंथ वाचतो आणि बालकाकडून ग्रंथ वाचला जातो. इथे पहिल्या वाक्याची सुरुवात प्रथमा विभक्तीने आहे. कर्ता प्रथमेत आहे म्हणून हे कर्तृवाच्य आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता तृतीयेत आहे बालकेन म्हणून हे कर्मवाच्य. ज्या वाक्यामध्ये कर्ता प्रथमेत असतो ते कर्तृवाच्य. ज्या वाक्यामध्ये कर्ता तृतीयेत असतो ते कर्मवाच्य. ही सोपी आणि साधारण सामान्यतः लक्षात येणारी ही व्याख्या आहे. सोपी वाटणारी. आता पहिल्या वाक्यामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये कर्माप्रमाणे क्रियापद आहे. हा एक फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. किंवा
क्रियापदांवर जर तुम्ही नजर टाकली तर पठती, शृणोती, करोती, खादती, गच्छती, आगच्छती अशी परस्मै पदाच्या क्रियापदांची रचना असते. ते कर्तृवाचक वाक्य असतं क्रियापदावर लक्ष टाकलं तर. आणि दुसरं जे वाक्य आहे त्यानुसार आत्मनेपदी क्रियापद असेल तर ते वाक्य कर्मवाच्य असं म्हणता येईल. आता हा फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. हे जे मी आत्ता सांगितलं ते आहे वाक्य ओळखण्याविषयीच्या खुणा. म्हणजे दिलेलं वाक्य कर्मवाच्य आहे की कर्तृवाच्य आहे हे आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे. त्यानुसार वाक्य परिवर्तन करा असा जर प्रश्न आला असेल तर काय करायचं ते आता आपल्याला बघावं लागेल. मुलांनो, आता मी काही कर्तृवाच्यमची वाक्य देते. तुम्ही त्याचं परिवर्तन कर्मवाच्यममध्ये करा. त्यासाठी जी क्रियापदं लागतील ती आपल्या पाठ्यपुस्तकात 76 आणि 77 पानावर दिलेली आहेत. त्याचा उपयोग करून तुम्ही क्रियापदं तिथे लिहा. मुलांनो, आत्ता आपण कर्मवाच्य आणि कर्तृवाच्य यामध्ये काही कर्ते पाहिलेत. तर ती नामं होती. सर्वनामांद्वारे सुद्धा ही वाक्य बनवता येतात. त्यासाठी 77 पानावर सर्वनामं दिलेली आहेत. मुलांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर जे 2 तक्ते दिलेले आहेत त्यात वरील तक्ता जो आहे त्यात पहिल्या कॉलममध्ये सर्वनामं आहेत. सर्वनामांमध्ये सहसा तत् आणि अस्मद आणि युष्मतचे उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुषाची ती रूपं आहेत. आणि खाली पंचदश वाक्याने जी दिलेली आहेत ती सगळी कर्मवाच्यमची आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही सगळी वाक्य आपण लटलकारची पाहिली. याप्रमाणेच अन्य लकारांमध्ये देखील अशी वाक्य बनवता येतात. आपल्या पाठ्यपुस्तकातील 92 पानावर क्रियापद रूपाणी दिलेलं आहे. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये धातू आहे, त्याचं इथे लटरूप आहे. तर शेवटच्या कॉलममध्ये कर्मणीचं रूप आहे. हे आपल्याला कर्मवाच्यमध्ये कामाला येतं. इथे बघा, पठचं पठती होतं लटलकारात म्हणजे कर्तृवाच्यात. तर कर्मवाच्यामध्ये त्याचं रूप बनतं पठ्यते. यच्छती, दीयते, पिबती, पीयते, गायती, गीयते, ध्यायती, ध्यायते अशा प्रकारे बाकीची रूपं तुम्ही पहा. आणि या तक्त्याचा वापर कर्तृवाच्यम कर्मवाच्यम यासाठी करता येईल हे विशेष करून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे जिज्ञासापत्रम सोडवा आणि पुढे दिलेली वाक्य कर्तृवाच्य आहेत की कर्मवाच्य आहेत ती ओळखा. आणि कर्तृवाच्याचे कर्मवाच्यामध्ये आणि कर्मवाच्याचे कर्तृवाच्यामध्ये रूपांतर करा. आपल्या वहीत लिहा.